आयपीएलच्या 5व्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स 11 यांच्यामध्ये लढाई आहे। आज दोन्ही संघ या मोसमातील आपला पहिला सामना जिंकण्याच्या इराद्याने खेळणार आहेत। शुभमन गिल टायटन्सचं नेतृत्व करणार आहे, तर उत्तरेकडील संघामध्ये श्रेयस अय्यर हा नवा कर्णधार म्हणून आपली भूमिका निभावत आहे। गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स एकमेकांशी आज भिडतील। हा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल। 2022 मध्ये पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या गुजरात फ्रँचायझीने इतिहास रचण्यामध्ये जास्त वेळ वाया घालवला नाही आणि पहिल्या हंगामामध्ये आयपीएलचं विजेतेपद जिंकणारा राजस्थान रॉयल्स नंतरचा दुसरा संघ बनला। गुजरातची नजर विजेतेपदाकडे असेल। टायटन्स हा लीग मधील सर्वात सातत्यपूर्ण संघांपैकी एक आहे, कारण त्यांनी 2022 मध्ये विजेतेपद जिंकलं होतं आणि 2023 मध्ये सीएसके कडून रोमहर्षकपणे फेऱ्या गाठल्या होत्या। 2024चा हंगाम एक धक्का होता, कारण ते त्यांच्या आयपीएल इतिहासामध्ये प्रथमच अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत। लीगच्या 18व्या आवृत्तीमध्ये प्रवेश करत गुजरातचे दुसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असणार आहे। पंजाब किंग्स कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे पंजाब किंग्स हा आयपीएल इतिहासातला सर्वात कमी यशस्वी संघांपैकी एक आहे। त्यांनी 2008 मध्ये उपांत्य फेरी गाठली आणि 2014 मध्ये त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामध्ये ते उपविजेते ठरले होते। मात्र त्यानंतर पंजाब कोणत्याही मोसमामध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरू शकलेला नाही। कर्णधार बदलामुळे आता पंजाबचा संघही निकाल बदलण्यासाठी उत्सुक असणार आहे। पंजाबचं नेतृत्व आता श्रेयस अय्यरकडे आहे आणि रिकी पॉन्टिस संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे। ही जोडी 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या पहिल्या आयपीएल फायनलमध्ये घेऊन गेली होती। शुभमन गिल गुजरातचं नेतृत्व करेल। अहमदाबादमध्ये आपल्या घरच्या मैदानावर खेळत गुजरात विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल। गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स आयपीएल 2025चा 5वा सामना मंगळवारी 25 मार्च 2025 रोजी नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम अहमदाबाद इथे सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे। तत्पूर्वी टॉस सायंकाळी 7 वाजता होईल। गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स आयपीएल 2025 सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल, तर हा सामना जिओ हॉटस्टार लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे। जीटी आणि पीबीकेएस यांच्यात आयपीएल मध्ये 5 वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये जीटी हेड टू हेड रेकॉर्डमध्ये 2-3 ने आघाडीवर आहे। दोन्ही संघांना सातत्य राखण्यासाठी आव्हानांना सामोरं जावं लागलंय, ज्यामुळे या मोसमामध्ये 2 सेट करण्यासाठी हा आगामी सामना निर्णायक ठरणार आहे।